ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण मृतात्म्यांचा स्मृतिदिन साजरा करत आहोत किंवा त्यांचे आज स्मरण ठेवत आहोत. संत अगोस्तीन आपल्या कन्फेशन या पुस्तकात आपल्या आईची शेवटची इच्छा मांडतात. त्यांच्या आईने त्यांच्याकडून मरणापूर्वी वचन घेतलं होतं की मी मेल्यावर मला कुठेही दफन कर, परंतु माझ्या आत्म्यासाठी तू सदैव या वेदीवर मिसा अर्पण करशील. मृतात्म्यांची आठवण करण्याची प्रथा जवळजवळ 4थ्या शतकापासून चालत आलेली आहे. परंतु 10व्या शतकात ओडिलिओ कोलिनी ह्याने ती जास्तीत जास्त प्रचलित केली आणि तत्पासून आजतागायत ही प्रथा टिकवून ठेवण्यात आलेली आहे. प्रत्येक धर्मात आपण पाहतो मृतात्म्यांची आठवण ठेवण्याचा एक दिवस ठेवला गेलेला आहे. मुस्लिमांमध्ये शाब ए बारात, तर हिंदूमध्ये पितृपक्ष व बुद्धिस्टांमध्ये अजून एक दिवस त्यांनी ठेवलेला आहे आणि ही त्यांची एक प्रथा आहे. परंतु ख्रिस्ती धर्मात आपल्याला ह्याचा संदर्भ बायबल तसेच कॅथोलिक धर्मशिक्षण ग्रंथ ह्यामध्ये सापडतो, कॅटेकिझम ऑफ द कॅथोलिक चर्च. आणि त्याची महत्व 3 कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे मृतात्म्यांच्या शुद्धीसाठी प्रार्थना करणे. दुसरे कारण आपण का स्मृती ठेवतो मृतात्म्यांची, ती म्हणजे त्यांची स्मृती आपल्या सदैव स्मरणात राहावी आणि त्यांच्याबरोबर आपण स्वर्गीय एकोप्यामध्ये राहावं. तिसरं कारण म्हणजे स्वतःला आठवण करून देणं की आपलं स्वगृह पृथ्वी नसून स्वर्ग हे आहे आणि आपण ह्या पृथ्वीतलावर फक्त एक वाटसरू आहोत. पहिलं कारण मृतात्म्यांच्या शुद्धीसाठी प्रार्थना करणे. ह्याचा संदर्भ, ह्याचा आशय आम्हाला मकाबेचे दुसरे पुस्तक अध्याय 12 ओवी 41 ते 45 ह्यामध्ये सापडतो. त्यामधील यहुदा ह्याने त्याच्या सैनिकांसाठी होमार्पण करून प्रार्थना केली आणि ह्याचा संदर्भ परत एकदा कॅथोलिक धर्मशिक्षण ग्रंथ नंबर 1030 व 1032 यात आपण वाचतो की आपले प्रियजन हे आपल्या आधी स्वर्गाचे सुख उपभोगण्यासाठी पात्र ठरावे म्हणून त्यांची शुद्धी केली जाते त्या शुद्धीस्थानामध्ये. परत एकदा प्रगटीकरणाचं पुस्तक आपण पाहतो, त्याच्यामध्ये अध्याय 21 ओवी 27 मध्ये सांगितलेलं आहे की कोणतंही अशुद्ध हे स्वर्गात प्रवेश करू शकत नाही. त्यासाठी आपण शुद्धीस्थानातून जायलाच हवं आणि म्हणून त्या शुद्धीस्थानात असताना आपण मृतात्म्यांसाठी प्रार्थना करणं हे फार अत्यावश्यक आहे, अगत्याचं आहे. आपला देव दयाळू, कनवाळू आणि क्षमाशील आहे आणि म्हणून त्याच्या निवडलेल्या लोकांना तो कधीही अंधकाराच्या ज्वालाग्नीमध्ये तडपू देणार नाही, तर त्याच्या दयेने आपले नक्कीच पाठ राखण करील. दुसरं कारण म्हणजे आपले प्रियजन आपल्या सदैव स्मरणात राहावेत आणि आपला संतांबरोबर एकोपा राहावा. कोहिमाच्या आर्मी कब्रस्तानात असे लिहिले गेले होते, तुमच्या उद्यासाठी आम्ही आज खर्ची केलेला आहे. त्यांनी आपल्यासाठी त्याग आणि बरंच काही कष्ट सोसले आहेत आणि म्हणून त्याची स्मृती आपल्या स्मरणात असावी म्हणून हे अगत्याचं आहे, महत्वाचं आहे आणि म्हणून आपण एक दिवस त्याच्यासाठी ठेवलेला आहे. बऱ्याचदा आपल्या घरात आपण पाहतो की जे मृत पावलेले व्यक्ती आहेत त्यांची नावं आपल्या लहान बालकांना दिली जातात की त्यायोगे ते मृत पावलेले भाविक, आपले नातेवाईक, आप्तेष्ट आपल्या स्मरणात राहतील आणि त्यांच्या मध्यस्थीने आपल्याला देखील स्वर्गीय सुखाचा अनुभव येईल. आपल्याला स्वर्गीय आशीर्वाद ते आणत असतात कारण ते स्वर्गात परमेश्वराच्या सान्निध्यात असतात. आणि आपल्याला माहिती आहे, प्रभूने अभिवचन दिलेलं आहे, आज तू बरोबर माझ्याबरोबर सुखलोकात असशील आणि म्हणून योहाना शुभवर्तमानात आपण ते वाचत आहोत. तिसरं कारण आपल्याला माहिती आहे ते म्हणजे स्वतःला स्मरण करून देणे की एके दिवशी मला देखील त्या परमेश्वराच्या स्वर्गही परतायचं आहे, म्हणजेच आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभाग घ्यायचा आहे, त्या सार्वकालिक जीवनात राहण्यास जायचं आहे. पृथ्वीवर मी एक फक्त वाटसरू आहे आणि आपल्याला मत्ती शुभवर्तमान अध्याय 6 ओवी 21 आणि 22 सांगते, जेथे आमचं धन आहे तेथे आमचं मन लागेल आणि आमचं मन स्वर्गीय सुखलोकात असलं पाहिजे. आणि ह्या भौतिक जगात आपले ठाण मांडणं, आपल्याला त्या गोष्टीकडे मन लावणं यथायोग्य नाही, तर आपण आपलं मन आणि धन सर्व काही स्वर्गात असायला हवं. आणि म्हणून आम्ही ह्या पृथ्वीतलावर वागत असताना जसं आमच्यावर कोणीतरी प्रेम करावं असं आपल्याला वाटतं, तसंच प्रेम आम्ही इतरांना देखील द्यावं.
आम्ही आमच्या श्रद्धेत बळकटी आणावी, आमचा परमेश्वरावर विश्वास डळमळू देऊ नये. आणि तेच आजची तीनही वाचनं आम्हास सांगत आहे. पहिले वाचन ज्ञानग्रंथ ह्या पुस्तकातून घेतलेलं. ते सांगते, नीतिमत्वांचे आत्मे प्रभूच्या हातात सुखरूप असतील किंवा आहे. दुसरे वाचन आम्हाला सांगतं, आशा आमची कधीही निराशा करत नाही. आणि शुभवर्तमान आम्हाला सांगतं, जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना मी पित्यासमोर सादर करील, त्यांना मी कधीही नाकारणार नाही. आणि म्हणून आपणही आपले स्वगृह स्वर्ग ह्याकडे वाटचाल करत असताना नीतिमत्वाचे जीवन जगावे आणि आपली आशा आणि श्रद्धा बळकट करावी. म्हणजे आम्ही देखील प्रभूमध्ये नक्कीच एके दिवशी पुनरुत्थित होऊ आणि मरणाचं भय आम्हाला कधीही बाधणार नाही.